अमेरिकेतील रॉकफेलर नावाचे एक श्रीमंत उद्योगपती होते. ते खूप श्रीमंत होते. ते इतके श्रीमंत होते की लोक त्यांना भूतलावरील कुबेर असं म्हणायचे. अशाच एका श्रीमंत उद्योगपतीची गोष्ट सांगते मी, क्रांती पवार. जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट. रॉकफेलर हे खूप श्रीमंत होते. त्यांच्या खूप फॅक्टऱ्या होत्या. खूप फॅक्टऱ्यांचे ते मालिक होते. ते एक दिवशी एक फॅक्टरी, दुसऱ्या दिवशी दुसरी फॅक्टरी, अशा प्रत्येक फॅक्टरीला ते व्हिजिट द्यायचे. ते त्या फॅक्टरीकडे लक्ष द्यायचे, विचारपूस करायचे. ते एका फॅक्टरीत गेले. ती फॅक्टरी त्यांचीच होती. ती फॅक्टरी अशी होती की तेलाचे जे पिंप असतात ते सील करण्याची. गेले आणि तिथं मशीन होती. तेलाची पिंप सील करायला जे रसायन वापरायचं ते 40 थेंबाचं ते रसायन उपयोगी पडायचं. रॉकफेलर हे त्या मशीनकडे एकटक बघत राहिले. काय बघतात बाबा असं म्हणून मॅनेजर त्यांच्याकडे आला. तेव्हा रॉकफेलर मॅनेजरला म्हणाले, मॅनेजर, या मशीनला जे 40 थेंबाचं रसायन लागतं ते 40 पेक्षा कमी थेंबात काम होऊ नाही का शकत, पिंप सील नाही का होऊ शकत? तेव्हा मॅनेजरनी मान खाली घातली आणि मॅनेजर म्हणाला, नाही साहेब, याला 40 म्हणजे 40च थेंब लागतात. शक्यतो 40 थेंबाच्या खाली जर आपण ते रसायन वापरलं तर पिंप सील होणार नाही. रॉकफेलर यांना संशय आला. त्यांनी त्या तेलाच्या पिंपावर, त्या तेलाच्या पिंपाच्या सील करण्यावर, त्या रसायनावर खूप अभ्यास केला, खूप खोल अभ्यास केला. तेव्हा त्यांना असं कळालं की 40 पेक्षा 39 थेंबात सुद्धा, त्या रसायनाच्या थेंबात सुद्धा त्या मशीनचं काम होऊ शकतं, पिंप सील होऊ शकतात. तेव्हा ते फॅक्टरीत गेले आणि सगळ्यांना 39 थेंब या मशीनला वापरायचे असा आदेश दिला. सगळ्यांनी तो आदेश पाळला. ते पाळू लागले. दरवेळेस ते एक थेंब वाचवायचे, त्या रसायनाचे एक थेंब वाचवायचे. दरवर्षी रोज एक थेंब वाचवल्यामुळं 8 लाख रुपयांचा फायदा त्या फॅक्टरीला होऊ लागला. एक दिवस हेच रॉकफेलर एका हॉटेलमध्ये गेले. तिथं त्यांना एक रूम पाहिजे होती राहायलासाठी. तिथं त्या हॉटेलच्या मॅनेजरला ते म्हणाले, जी रूम ह्या हॉटेलमध्ये स्वस्त आहे ती खोली मला द्या, त्या खोलीची चावी मला द्या, मी वर जातो, तिथे राहतो. त्या मॅनेजरने ओळखलं, हे ते श्रीमंत व्यापारी ना की जे अमेरिकेतील उद्योगपती आहेत. तेव्हा मॅनेजर हसला आणि त्या रॉकफेलर यांना म्हणाला, अहो मालक, तुमच्या फॅक्टरीतले कामगार सुद्धा आमच्या हॉटेलमध्ये येऊन महागड्या खोल्या विकत घेतात, महागड्या खोल्या राहायला घेतात, आणि तुम्ही स्वस्त खोलीत राहायचं म्हणताय? तो मॅनेजर हसू लागला. त्यावर त्या रॉकफेलर या महान उद्योगपतीने दिलेलं उत्तर खूप छान होतं. ते उद्योगपती म्हणाले, अरे, ते नाही त्या गोष्टींसाठी, नाही त्या कामांसाठी पैसे उडवतात, पैशाची कदर करत नाहीत, पैसे वाचवत नाहीत, म्हणूनच तर ते गरीब राहिलेले आहेत, म्हणूनच तर ते कामगारच राहिले आहेत. तेव्हा मात्र त्या मॅनेजरला लाज वाटली. मित्रांनो, आपल्याला कोणतं पण, छोटं किंवा मोठं, कोणतं पण काम करायचं असलं तरी सुद्धा आपण त्या कामाचं छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टींचं, या रॉकफेलर या उद्योगपतींसारखं. आणि बचत म्हणजे कंजूसपणा नाही, तर बचत म्हणजे एखादी चांगली गोष्ट की ज्या गोष्टींनी आपल्या कामाला, आपल्या घराला फायदा होऊ शकतो अशी. धन्यवाद.